श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पूर्वजांना समर्पित पितृपक्ष हा 7 सप्टेंबर 2025 भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होत आहे। पितृपक्षाच्या काळामध्ये पितरांची पूजा करून श्राद्ध, तर्पण, पिंडदान इत्यादी विधी केले जातात। यामुळे आपले पूर्वज प्रसन्न होतात। असं मानलं जातं की पितृपक्षाच्या दिवसांमध्ये पितर पृथ्वीवरती येतात, म्हणून त्यांना तर्पण अर्पण केले पाहिजे। यंदा पितृपक्ष 7 सप्टेंबर 2025 पितृपक्ष पौर्णिमापासून ते 21 सप्टेंबर 2025 म्हणजे सर्व पितृ अमावस्यापर्यंत राहणार आहे। या दिवसांमध्ये पितरांच्या नावे तर्पण, श्राद्ध किंवा पिंडदान करावे। यांनी पितर तृप्त होऊन आशीर्वाद देतात। जर तुमचे पूर्वज प्रसन्न असतील तर घरावर कोणतेही संकट किंवा आर्थिक समस्या येत नाहीत। पण जर पूर्वजांना राग आला तर तुम्हाला त्यांना तोंड द्यावं लागतं आणि अनेक अडचणी, समस्या तुमच्या आयुष्यामध्ये येतात। तर अशा काही गोष्टी ज्या आहेत, ज्या पितरांना आवडत नाही, त्या गोष्टींची विशेष काळजी घेणं पितृपक्षामध्ये आवश्यक आहे। आणि म्हणूनच पितृपक्ष लागण्याआधी आजच घराबाहेर या काही वस्तू ज्या आहेत आपल्याला काढून फेकायच्या आहेत। या वस्तू घराबाहेर काढून फेकल्याने आपल्या घरातली दरिद्रता, नकारात्मकता दूर होईल, पितृदोष निघून जाईल आणि पितरांचे भरभरून असे आशीर्वाद आपल्याला लाभतील। तर अशा कोणत्या वस्तू आपल्याला पितृपक्षा आधीच घराबाहेर काढून फेकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। पितृपक्ष हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र काळ आहे, जो 7 सप्टेंबर पासून ते 21 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे। या काळामध्ये आपण आपल्या पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळावी आणि त्यांचा आशीर्वाद सदैव मिळावा म्हणून श्राद्ध, तर्पण व पिंडदान करतो। परंतु या विधीचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी घरातील वातावरणही पवित्र आणि स्वच्छ असणं आवश्यक आहे। पितृपक्षामध्ये घरातून काही वस्तू काढून टाकल्यास पूर्वजांचा आशीर्वाद सहज प्राप्त होतो। कारण अशा वस्तू पितृपक्षामध्ये किंवा पितृपक्षा आधीच आपल्या घरातून निघून गेलेल्या उत्तम आहेत। कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या वस्तू घरातून दूर ठेवा, यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि पितृंचा आशीर्वाद अधिकाधिक मिळेल। तर सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला पितृपक्षाआधी घराबाहेर काढून फेकायची आहे ती म्हणजे आपल्या घरात असलेले पूर्वजांचे फोटो। पूर्वजांच्या फोटोशी आपल्याला कितीही अटॅचमेंट असली किंवा कितीही आपल्याला त्याबद्दल आपुलकी असली तरी पूर्वजांचे फोटो हे घरामध्ये ठेवू नयेत असं म्हणतात। यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते आणि पितृ देखील रागावतात। म्हणूनच तुमच्या घरातील जे मृत पूर्वज असतील त्यांचे फोटो तुम्हाला ताबडतोब घराबाहेर काढून फेकायचे आहेत। फोटोसोबतच त्यांच्या काही आठवणी, जसं की त्यांचे जुने कपडे असतील किंवा त्यांच्या जुन्या वस्तू असतील, पूर्वजांची आठवण म्हणून त्या वस्तू आपण खूप दिवस सांभाळून ठेवतो। पण पहा, अशा वस्तूंमधून एक नकारात्मक ऊर्जा बाहेर येते आणि यामुळे आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबते। म्हणूनच तुमच्या घरातील मृत पूर्वजांचे कपडे असतील किंवा त्यांच्याशी संबंधित काही वस्तू असतील तर त्या वस्तू, तसेच त्यांनी वापरलेले कपडे वगैरे असतील तर ते कपडे देखील आपल्याला ताबडतोब घराबाहेर काढून फेकायचे आहेत। त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे आपल्या देव्हाऱ्यामध्ये हे मोजकेच देव असावेत। पण देव्हाऱ्यातील मूर्ती जर खंडित झालेल्या असतील किंवा खंडित मूर्ती असतील पण त्या तुम्ही तशाच बाजूला कुठेतरी काढून ठेवलेल्या असतील आणि त्या कुठेतरी कोपऱ्यामध्ये किंवा तुमच्या कपाटामध्ये, अडगळीमध्ये पडून असतील तर ह्या खंडित मूर्ती देखील आपल्या घरामध्ये एक नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात। म्हणूनच तुमच्या घरामध्ये खंडित, खराब झालेली मूर्ती ठेवणं वर्ज्य आहे। अशा मूर्तीपासून वास्तुदोष निर्माण होतो आणि देवी देवता देखील रुष्ट होतात। यासोबतच देवी देवतांचे तुटलेले, फुटलेले फोटो असतील, त्यांच्या फ्रेम्स ज्या असतील त्या खूप खराब झालेल्या असतील किंवा त्यांच्याशी संबंधित काही ग्रंथ असतील जे आपल्याला कितीही प्रिय असले तर फाटलेले किंवा खराब झालेले ग्रंथ जे आहेत ते देखील आपल्या घरामध्ये एक नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात। आणि यामुळे आधी सांगितल्याप्रमाणे देवी देवता तर रुष्ट होतातच, पण यामुळे तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो आणि यामुळे तुम्हाला पितृपक्षाच्या आधीच अशा मूर्तींना, तसंच अशा ग्रंथांना, तसंच फोटो फ्रेम्सला योग्य प्रकारे विसर्जित करायचं आहे। बघा, अशा वस्तू कुठेही टाकून द्यायच्या नसतात। त्यांचा मान सन्मान करूनच विधिवत त्यांचं विसर्जन जे आहे ते केलं जातं। आणि म्हणूनच तुमच्या घरात असलेल्या देवी देवतांच्या तुटलेल्या, खराब झालेल्या मूर्त्या असतील किंवा फोटो फ्रेम्स असतील किंवा त्यांच्याशी संबंधित काही ग्रंथ असतील तर त्यांचं तुम्हाला पितृपक्षाच्या आधीच योग्य प्रकारे विसर्जन हे करायचं आहे।
त्यापुढची वस्तू म्हणजे बघा, आपल्या घरामध्ये आपल्या अनेक वस्तूंमध्ये जीव असतो. जसं की छोटी छोटी भांडी असतात जी आपल्याला लग्नामध्ये मिळालेली असतात किंवा आपल्याला सासूबाईंनी दिलेली असतात किंवा आईने दिलेली असतात आणि अशा भांड्यांवरती आपला खूप जीव असतो. पण बघा, बऱ्याचदा असं होतं की ती भांडी वापरून वापरून तुटतात किंवा त्यांना तडा जातो. तर अशी भांडी वापरण्यास अयोग्य असतात, कारण अशी भांडी घरात ठेवणं अशुभ मानलं जातं. या वस्तूंमुळे घरातील समृद्धीवरती परिणाम होतो, आर्थिक अडचणी वाढतात. त्यामुळे तुमच्या घरातील तुटलेली भांडी, मग ती तांब्याची असतील, पितळेची असतील, स्टीलची असतील, जी कोणती भांडी तुमच्या घरामध्ये अशी खराब आहेत किंवा तुम्ही वापरत नाहीत, अडगळीत पडून आहेत, तर अशा सर्व भांड्यांचं तुम्हाला नियोजन करायचं आहे. म्हणजेच तांब्या पितळेची भांडी फेकून द्यायची नाहीत. तर ती तुम्ही एखाद्या भांड्याच्या दुकानात नेली तर ते दुकानदार तुमच्याकडून ते तांब्या पितळेची भांडी जी आहे ती विकत घेतात आणि त्या बदल्यामध्ये तुम्ही एखादी नवीन वस्तू घेऊ शकता. आणि मग भलेही ती वस्तू तुमच्याकडे आधी असलेल्या तांब्या पितळेच्या भांड्यापेक्षा छोटी असेल, पण किमान ती व्यवस्थित असेल, तुटलेली फुटलेली नसेल आणि यामुळे आपल्या घरामध्ये कोणतेही वाईट परिणाम होणार नाहीत. पण मोठ्या मोठ्या आकाराची भांडी आहेत, मग त्यांना कसं काय बाहेर काढायचं असा विचार तुम्ही केला तर त्या वस्तू ज्या आहेत किंवा ती तुटलेली फुटलेली भांडी जी आहे ती तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जाच पसरवतात. आणि अगदीच खराब झालेली भांडी असतील तर ती सरळ तुम्ही भंगारमध्ये द्यायची आहेत, कारण त्याचा वापर इतर लोकांनाही होणार नाही आणि तुमच्या घरामध्ये त्या अडगळीतच पडून राहतील. त्यानंतरची पुढची वस्तू, आपल्या घरामध्ये अशा अनेक वस्तू असतात ज्या आपण कुठंतरी स्टोअर करून ठेवतो. मग आपल्या घरात असलेली रद्दी असते, जुने पेपर असतात, मुलांची पुस्तकं असतात, मुलांच्या वह्या असतात, ज्या की आपण आठवण म्हणून ठेवलेल्या असतात. पण खरोखरच आपण त्या वहीचा काही उपयोग करतो का? किंवा मुलांच्या आठवणी आहेत म्हणून आपण ती वही कधी उघडून बघतो का? किंवा त्यांचे पुस्तकं उघडून बघतो का? त्यामुळे ज्या वस्तू अडगळीत पडलेल्या आहेत, भलेही त्या कितीही जिव्हाळ्याच्या असतील, तर त्या तुम्हाला ताबडतोब घराबाहेर काढून फेकायच्या आहेत. त्याचबरोबर घरातील कोपऱ्यात पडलेलं भंगार असेल, कबाड असेल, ते तुम्ही आज काढू उद्या काढू असं करत करत कुठेतरी साचून ठेवता. यामुळे देखील भरपूर नकारात्मक ऊर्जा घरामध्ये फिरत राहते आणि त्यामुळे आपल्या घराची प्रगतीही होत नाही. म्हणून असं साचून ठेवलेलं भंगार जे आहे ते तुम्हाला काढून फेकायचे. जर घरामध्ये असलेलं एखादं फर्निचर तुटलेलं असेल तर त्याची दुरुस्ती करून घ्यायची. पण तुटलेलं फर्निचर किंवा एखाद्या दाराचा आवाज येत असेल, एखाद्या दाराची कडी तुटलेली आहे आणि तुम्ही ते तसंच वापरताय, तर हे देखील अत्यंत चुकीचं आहे. ह्या वस्तू वेळोवेळी नीट करून घेणं देखील आवश्यक आहे, नाहीतर ह्या गोष्टी देखील आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मक ऊर्जाच आणत असतात. म्हणून तुम्हाला तुटलेलं फर्निचर जे आहे जर उपयोगाचं नसेल तर ते तुम्हाला घराबाहेर काढून फेकायचं आहे. ज्या खराब झालेल्या गोष्टी आहेत त्या नीट करून घ्यायच्या आहेत आणि जर उपयोगात येणारं फर्निचर असेल तर दुरुस्त करून घेऊ शकत असाल तर त्याची दुरुस्ती तुम्हाला पितृपक्षाच्या आधी करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, आपल्या घरामध्ये बऱ्याचशा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतात, ज्यामध्ये मिक्सर आहे, TV, फ्रीज, इलेक्ट्रिक चॉपर किंवा ज्या काही वस्तू आपण स्वयंपाकघरात वापरतो किंवा घरामध्ये वापरतो त्या खराब झालेल्या असतात, तरी देखील त्या आपल्या घरामध्ये पडून असतात. त्याची दुरुस्ती होत नसेल तर त्या ताबडतोब तुम्हाला घराबाहेर काढून फेकायच्या आहेत आणि त्या वस्तू दुरुस्त होणार असतील तर त्या तुम्ही दुरुस्त करून त्यांना वापरायचं आहे. बंद पडलेल्या वस्तू ज्या आहेत त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जाच निर्माण करतात. त्यामुळे बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, शिवाय तुमच्या घरामध्ये जर बंद पडलेलं घड्याळ असेल तर हे देखील अतिशय नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये आणतं. कारण वेळ जी आहे ती प्रत्येक गोष्टीचं भान तुम्हाला आणून देत असते. म्हणून वेळ ही नेहमी सुरू ठेवावी. वेळ बंद पडली असेल तर तुमची वेळ देखील बंद पडते. तुमच्या घराची प्रगती जी आहे ती कुठंतरी थांबते. यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य कमी होतं आणि आपण पूर्वजांच्या स्वागतासाठी घराचा मुख्य दरवाजा म्हणजेच सकारात्मक ऊर्जा येण्याचा प्रवेशद्वार असतो. जर त्या ठिकाणी घाण, कचरा किंवा नको असलेलं सामान असेल तर देवता आणि पितृ दोघंही नाराज होऊ शकतात. म्हणूनच दरवाजाजवळ स्वच्छता राखा आणि शोभिवंत रांगोळी देखील रोज तुम्ही काढत जा. त्यानंतर बघा, घरात जर कोरडी, वाळलेली, सडलेली झाडं ठेवलेली असतील तर ती नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. विशेषतः वाळलेली तुळशीची रोपं घरामध्ये ठेवू नयेत. पितृपक्षाच्या आधीच अशा झाडांना घरातून दूर करा. तुळस ही तर समृद्धीचं प्रतीक आहे. तुळस जर सुकलेली असेल तर ती तुम्हाला काढून टाकायची आहे आणि नवीन तुळस जी आहे ती तुम्हाला घराच्या अंगणामध्ये लावायची आहे.
असं म्हणतात की तुळस जेवढी बहरलेली असते तेवढीच आपल्या घरामध्ये आर्थिक सुबत्ता वाढते, घरामध्ये सुख समृद्धी येते, पितृ देखील आपल्यावरती प्रसन्न आहेत हा त्याचा संकेत असतो। पण जर तुळस पितृपक्षामध्ये सुकत असेल तर याचा अर्थ आपले पूर्वज आपल्यावरती रागवलेले आहेत। म्हणूनच सुकलेली तुळस जी आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे आणि नवीन तुळस जी आहे ती पितृपक्षामध्ये तुम्ही लावू शकता। तुळस जी आहे ती आपल्या घरामध्ये सुख समृद्धी घेऊन येते आणि अशी तुळस जर घराबाहेर असेल तर आपल्या पूर्वजांसोबत देवी देवतांचे देखील आपल्याला आशीर्वाद लाभतात। आणि म्हणूनच पितृपक्ष लागण्याआधीच ह्या ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या ताबडतोब घराबाहेर काढून फेकायच्या आहेत। अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।